आजच्याला आपण ही टोपी डोक्यात घातली ना, आजच्याला पूर्ण दिवसभर काढायचं नाही. बघू कोण काय काय म्हणते. आई तर मित्रांनो, आजच्याला आईचा स्वयंपाक चाललाय चुलीवरती. चक्क चपात्या पण चुलीवरती केल्यात, भाकरी पण चुलीवरती चालल्यात. आज काय गॅस संपलाय काय? मी आज पारुसाची आंघोळच नाही केली. आताशी पुढं ब्लॉग एडिट केलाय, आता आंघोळीला चालू. आईने एवढी भाकर मोठी बनवली ना मित्रांनो, तव्याची साईज बघा आणि आईच्या भाकरीची साईज बघा. आई म्हणते पप्पा खाणार आहे चपा भाकर. पप्पा तर घरातूनच त्या भाकरीला आता आई तव्यात टाकते बघा. आई पिचाकली तरी तिथं थोडी पिचाकली. तर मित्रांनो, भाकर टाकली खाली जाळ नव्हतं. 2 लाकडं लावलेत परत. लय फुसकी लाकडं झालेत लाग. आपल्याकडे हे असं ना जाळ फुकायचं. आता चुलच कावा तरी पेटवली म्हणलं ती कस काय राहील. रोज चुल असल्यावर मित्रांनो चालू दांडक तरी राहील ना फुकायचं. पहिलं स्टीलची फुकणी होती आमच्याकडं. कुठे गेली काय आपली स्टीलची फुकणी? लोखंडाची म्हणते स्टीलची कोणी ठेवली? हा, लोखंडाची होती आमच्याकडे. लोखंडाची फुकणी इथंच जाळ असायची, चूल असायची. ती प्लॅस्टिकची कशी जाळाजवळ घेतलं ना पाहळून जाते. मित्रांनो, फायनली आंघोळ करून रेडी झालोय. हॉल झाडला. हॉलमध्ये टोपी सापडली होती. कशी दिसती टोपी? आई इकडं बघ ना. आईच्या चालली घर झाडायचं. मी तिकडून हॉलमधून घर झाडून आईला सुपले. आई वरती तर बघ ना 5 मिनिट. काय दिसतंय? चांगला दिसतंय. काय झालं? आई तर हसायच लाग. आजच्याला आपण ही टोपी डोक्यात घातली ना, आजच्याला पूर्ण दिवसभर काढायचं नाही. बघू कोण काय काय म्हणते. आई तर आत्ताच माझ्याकडे बघायला लागली. मी घरात आलोय ना, आईने मिसरी बघा कशी लपवते. मित्रांनो, फेकून देते. शाळेत चालली आणि गजरा लावते. काय घरी आहे तुमच्या शाळेत असं देतात का करून? मित्रांनो, असे शाळेत गजरा लावून नाही दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आता टाइम झालाय 9:05 झाले असते. चहा चपातीचा नाश्ता करू. 5-6 दिवस झाला मी चहा चपातीच नाही खाल्ली. आता तिकडे गेलो होतो ना, तिकडं पण चहा चपाती नाही. आता कुठंतरी असं चहा चपाती नाही ना खाल्ली असं वाटतं काहीतरी राहिलंय. दिवसच जात नाही मला. जीवात जीव आल्यासारखं वाटतं चहा चपाती खाल्ली. त्यांना पप्पा इथं जेवतात. पप्पांचा चेहरा बघा एकदा, नोटीस करून बघा. इकडं बघा. चेहऱ्यामध्ये काय बदल जाणार का? जेव्हापासून आम्ही आत्याचीतून आलोय ना, पप्पा नुसतं झोपूनच असतात. पप्पाला म्हणलं गेल्याला माणूस काय येत नाही. आता आईचं तर काय, आईचे वडील वारले, आई वारली, परत एक भाऊ वारला, तरी ती हसून खेळून राहते. आणि पप्पा आहे ना आल्यापासून नुसतं झोपून राहतात. ही असं करून स्वतःलाच त्रास होणार आहे का नाही मित्रांनो? पप्पांना मी किती वेळा सांगितलं, पप्पा ऐकतच नाही. मला तुमचंच खरं करा. कसं आहे मित्रांनो, सारखं तोंड जर घरात उदास घेऊन बसलं ना, असं आता उदाहरणार्थ मी ना घरात असं 1 दिवस तरी कुचामल्यावर असलं ना, आई आणि पप्पा लगेच काळजीत पडतात. तसं माणसाने फ्रेश राहिलं ना, माणसाला पुढचा बी माणूस आनंदी राहतो. पप्पा सारखं असत बसतात. त्याच्यामुळे आम्हाला पण जरा टेन्शन येतं. मग हॅपीनेस नाही राहत माणसाला. काही देवपूजा किती वाजता केली आहे? मी हा 6:30ला. 6:30ला. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट दाव का? आजूक दिवा चालू आहे. किती तास झाले 6:30ला म्हणल्या? 7, 8, 9, 10, 10:30 म्हणजे 6 तास झाले. 6 तास दिवा चाललाय मित्रांनो. म्हणजे आमच्या आईची दिवाबत्ती किती भारी. एकच नंबर. मित्रांनो, मी नाही निघाले वावरात. आईजवळ टोपी काढून देतो. गाडीवरती पडून गेल्या वर्षी एक टोपी अशीच पडली. वावरात गेल्यावर घालू आपण ही टोपी. तर मित्रांनो, जेवढी जेवढी वाल वाळली ना, त्याला आई खादगी घालते. ड्रिपच्या नाळ्या पण पॅक झाल्यात आहे का नाही, त्याच्यामुळे झाडांना पाणी बसत नाही.
तर मित्रांनो तुरीच्या शेंगा वाळायला लागल्यात ना, त्याच्यामुळे तुरीच्या शेंगांवरती पाणी घेतलं इकडं मी. ह्याकडे नको येऊ आता, आतल्या बाजूने जा, कारण का तिथे ना त्यांचा जॉईंट उघडाय. जाशीन पलीकडून तू परत म्हणशील मला नाही माहीत. कितव्या सरीला आहे डपळ? तिसऱ्या सरीला आहे का? मला वाटलं मित्रांनो ह्या सरीला डपळ आहे. मी आईला सांगितलं ह्या सरीला डपळ आहे. थोडी खादगी राहिले होते डपळीच्या झाडाला टाकायला. आता परत 3 साऱ्या पलीकडे जायला लागणार. आता आई गेली ह्या सरीला. ह्या सरीला आहे ना आपण ह्या सरीला जातो मित्रांनो, जेणेकरून आहे ना ह्या सरीला आहे ना आई पलीकडून असली तरी बादली देईन. अरे बाई टोपी पडली. झाडात टोपी राहणारच नाही मित्रांनो. इथं डपळीचं झाड आहे. बरोबर आई डपळीच्या झाडाच्या लाईनीत पोचली. तर मित्रांनो आई फायनल डपळीच्या झाडापाशी पोचली. नाही ना, ही बोळ पॅक झाल्यामुळे ना मित्रांनो काय काय झाडांना पाणीच बसत नाही. ती ना अख्खी लाईन अशी बघा पांढरी पांढरी पडली. अजिबात पाणी नाही त्याला. आणि आता झाडं मोकळी झालेत ना, डायरेक्ट ऊन आत हाताने खरड ना. झालं का मोकळं? झालं पाणी चालू. इकडे ये ग. ती बघ वर तिथं अंड आहे का काय तो ती अंड्यासारखं दिसलं का? बघ बरं अंड आहे का काय? अंड आहे ना, फुटलेलं आहे पण पक्ष्याचं आहे का? कुठल्या तरी पक्षाने इथं गर्ट केलं असं फुटलं असं. तर मित्रांनो झाडांना खादगी टाकून झाली, पण त्या दिवशी आहे ना मेथीची भाजी काय गेलती ना, त्यांनी ना 1 किलोची ना वाल्याची ऑर्डर दिली होती. तर वाल तर संपली आहे, पण मी नाही ना झाडं शोधून शोधून एवढी शोधली मी. आणि आई पण तिकडे झाडांच्यात वाल शोधते. आता वालीचा थोडा स्टॉपच झालाय आता. तर मित्रांनो मला एवढ्या सापडल्यात आणि आईला एवढं सापडल्यात. तर मित्रांनो रानातली सगळी कामं झाल्यात. आता जाऊ घरी. A few moments later. मित्रांनो जाता जाता आहे ना मावशीच्या वावरात लसूण लावलाय ना, तिथं येडा द्यायला आलं होतं. आई तर डायरेक्ट खुरपायच बसली. डायरेक्ट एवढं गावात आहे. आपल्या वावरात असलं का नाही लक्ष राहतं, दुसऱ्याच्या वावरात असलं का नाही अजिबात लक्ष नाही. मी तोडलाय हरभरा, आता मस्तपैकी हरभरा खात बसतो. हरभऱ्याचे डाळे लय मजबूत झालेत, हे पकल्यातले. बारक्यांच्या वावरातलं तर हरभऱ्याचं झाड तर काहीच कामाचे नाही, हरभराच नाही लागले. मित्रांनो पाईपाला पाणी आले, मोटर चालू केली आहे काका. कुठं ठेवाय? पोचतंय कुठं ठेव? इकडं ना बस का इथवर? इथं लावलं ना म्हणजे जाईन इकडं असा जाईन. इथलं एवढा लसूण वाळलाय मित्रांनो, पाणी नाही बसत म्हणून. लसूण खुरपून झालंय. आईने बघा हरभरा किती घातलाय, 2-3 टगळे घेतलेत. A few moments later. तर मित्रांनो मावशीच्या इथून आणलेला हरभरा वाजतात पप्पा. आता जेवायचं टायमिंग झालाय. हरभरा खायचं का जेवायचं? तुम्हाला कळलं नाही का अजून भाजाय रे? आले आले वाजाय पाहिजे ना. तर मित्रांनो आजच्याला जेवायला केलंय भात आणि इकडं हुलग्याची भाजी, हिरवं कडाण. मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपला. आजच्याला दिवसभर टोपी घातली, काढलीच नाही, फक्त गाडी काढली आणि घरी आल्यावर काढली. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. आणि आजच्या दिवसभर टोपी घातल्याबद्दल 5000 कमेंट करून टाका आणि 5000 लाईक करून टाका. गुड नाईट. A few moments later. तर मित्रांनो आता टाइम झालाय 9:30. मी नाही बाहेर आहे ना हरभरा खात बसलो होतो आणि आईने एकच आवाज दिला, रियांश आलाय. अयो आजोबा आहे घरात, दार लाव. हा आजोबा झोपलेत. दार उघडले आणि म्हणतोय अण्णा झोपलेत. पप्पांना अण्णा म्हणतो. चल इकडे इकडे. याचं स्टंट चालू झालं बघा मित्र. बाय बाय कर, थँक्यू कर. रियाजने
कातड्या सकाटच हरभरा खाल्ला. रेंज कडून शिकून घे नाही हरभरा खायला. बाय बाय, जावा घरी आता, अंधार झालाय. बाय बाय मित्रांनो. रेंज चालला घरी. हॅलो मित्रांनो रेंज घरी जाऊन आलाय. आता 10:30 वाजत आल्यात. तू घरी जा जरा, अंधारचं नको हिंडू. आवाज कमी कर की तुझा. ते रात्रीचा येतोय जातोय त्याला सांग की जरा. सांगते. रियांश येतोय इकडून तिकडून हिंडतोय आणि हे हरभरे बाजलेले होतं तिथं त्या हरभऱ्यासाठी येतोय तो माघारी. आ? रियांश दर. रियांशला मोठी बहीण बोलवाय आली सगळ्या तिकडं. ते म्हणतोय नाही येणार रे, नाही येणार. नाही येत. जाणार आहे का, जाणार आहे का? रियांशला हरभऱ्याची चटक लागली तर रियांश जाय ना घरी. रियांचं डोळे बघ ना कसं राहतोय. ते ॲनिमल नाही का, कुत्री वगैरे त्यांच्यासारखे डोळे. इकडे बघ रियांश कसं चमकतोय. जादू जादू आहे रियांच्या